गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण लॉंग ड्राईव्हसाठी जाणार आहे. बऱ्याच दिवसांनी झालेलो आहे. गरमी खूप आहे त्याच्यामुळे ट्रॅकिंग थोडंसं कमी केलेलं आहे. आज आपण म्हणजे एक 40 ते 50 किलोमीटरचा एक पॅच आहे, तो कवर करणार आहे. तर आता निघूया. सकाळचे वाजलेले 7. आता निघतो आपण घरातून, थोडं आवरावर करतो आणि निघतो. बाहेर आलो थोडं थंड आहे, आतमध्ये एकदम गरम गरम होत होतं. घामाच्या धारा चालू आहे. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go. तर आता आपण पोहोचलेलो हायवेला. पहिले तर गाडीत पेट्रोल टाकूया, पेट्रोल पंप शोधूया इथे जवळपासचा, आणि नंतर पुढे निघूया. Through the wastelands, through the highways, and on we'll go. तर मित्रांनो, आपण एका ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणी वडोदरा हायवे जातो. इकडे पाठीमागं बघू शकता मोठी जागा आहे, आणि या ठिकाणी काम चालू आहे वडोदरा हायवेचं. खूप मोठा रोड आहे हा. आपल्याला पुढं पण हा बहुतेक मुरबाड रोडला अजून एका ठिकाणी भेटेल. त्या ठिकाणी मुरबाड रोड क्रॉस करतोय हा. तर आता निघूया इकडनं. खूप मोठा रोड आहे, जबरदस्त. जो वडोदरा हायवे तो बदलापूरचं जे एरंजाड गाव आहे त्या ठिकाणावरून जातोय. बदलापूरला पूर्ण फेरी मारून जातोय हा. आणि यांनी बहुतेक वडोदराला एकदम फास्ट इकडे बहुतेक JNPTला टच करतात येते. तर मोठ्या गाड्यांसाठी म्हणजे लवकरात लवकर पोहोचण्यासाठी हा रोड बनतोय. खूप मोठा रोड आहे. पुढे एकदा दाखवतो तुम्हाला, कारण तो मुरबाड हायवे आहे ना, त्याच्यावरून पण ब्रिजचं काम चालू आहे. तिकडे अटॅच करतात आहे. आता आपण ज्या ठिकाणावरून चाललोय ते आहे आंबे शिवनदी. या ठिकाणी जर तुम्ही होळीच्या दिवशी आले ना, खूप गर्दी असते जबरदस्त. आता शांतता आहे सकाळी सकाळी, पण वातावरण मस्त आहे. मित्रांनो, सकाळी सकाळी ड्राईव्ह करायला खूप मजा वाटते आणि थंड वारा वाटतोय. हे जर दुपारी तुम्ही बघितलं ना, घामाच्या पूर्ण धारा चालतात आहे. खूप गरमी जबरदस्त वाढली, परंतु आता सकाळी खूप मस्त वाटतंय. वातावरण पण एकदम चांगलं आहे. Fighting to create a song. I don't wanna miss a beat. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on. ज्या ठिकाणी पोहोचलो ना ते तुम्हाला दाखवतो. तर इकडचा आपण एक व्हिडिओ बनवला होता, जर तुम्ही बघितला नसेल तर बघू शकता, कपालेश्वर मंदिराचा. तर तुम्हाला लांबून दाखवतोय. आपण आतमध्ये नाही जाणार आहे, परंतु बाहेरून दाखवतो. वातावरण एकदम एक नंबर आहे या ठिकाणी. म्हणजे एकदम नदीच्या कडेला आहे, आणि नदीमध्ये उतरण्यासाठी पण पायऱ्या गेलेल्या आहे. जबरदस्त आहे.
आत्ता मध्ये या ठिकाणी कार्यक्रम झाला, त्यामुळे इथे कलर वगैरे केलेले आहे मस्त आणि भरपूर सुधारणा, रेलिंग वगैरे केलेली आहे साईडला नदीच्या कडेने. परंतु एक नंबर आहे दर्शनासाठी. या कधी इकडे दर्शनासाठी. तर चला आता निघतो आपण इकडनं. तर मित्रांनो, आपण दर्शन घेतलेलं आहे महादेवाचं आणि तिथून सरळ पुढे निघालेलो आहे. तर बोलता बोलता आपण जवळजवळ एक 30 ते 40 किलोमीटर लांब आलेलो आहे. अजूनही आपण चाललो आहे. जोपर्यंत उन्हाचा त्रास होत नाही तोपर्यंत आपण जाऊया पुढे. जो आपल्याला एरंजाडमधून वडोदरा हायवे लागला होता, तो एरंजाडच्या पुढे आले वाहोली म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी निघतोय बघा. ऑलमोस्ट पूर्ण फोडून या ठिकाणावरून जातो इकडे. खूप मोठा रोड आहे आणि पूर्ण गावांना वेडा मारून आलेला आहे बाहेरून. तो मगाशी तुम्हाला सांगितलं होतं ना एरंजाडमधून हायवे, तो मुरबाड रोडला टच होतं इकडे या ठिकाणी. त्या ठिकाणी काम चालू आहे. तर मित्रांनो, आता आपण हा व्हिडिओ थांबवतो या ठिकाणी, कारण खूप वेळ झाला गाडी चालवतोय आणि ऊन पण लागायला लागलेली आहे आता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. खूप दिवसानंतर आपण ड्रायव्हिंग केलेली आहे. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.